सासूबाई, काय ग? मी जरा मार्केटला जाऊन येते. आता कशाला जातो मार्केटला? अरे, आईंकडे कार्यक्रम आहे ना, तर यांनी मला 2 दिवस झाले पैसे दिले आणि म्हणे आईसाठी साडी घेऊन येशील म्हणे. जाऊ का मी? जा. तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवाल का, मला जर उशीर झाला तर? हो ना, करून ठेवेन स्वयंपाक. जा. बरं, येते मग मी. हो. दिवस रात्र नुसती फिरतच राहते. इकडनं आली की तिकडे आणि तिकडनं आली की इकडे. बरं, आईला साडी घेणं सुचते असं नाही म्हणत एखाद्या वेळेस की सासूबाई तुमच्यासाठी एखादी साडी आणते. ते समजतच नाही. आले? हो आई, आली. मी खूप थकली. आई, तुम्ही स्वयंपाक केला का? हो, स्वयंपाक करून ठेवते. माझे हात दुखत आहे, पाय दुखत आहे, डोकं दुखत आहे. हे काय दिसत नाही काय? मी नाही केला बिला स्वयंपाक. बरं, राहू द्या, काही हरकत नाही. मी करते स्वयंपाक. येते मी स्वयंपाक. पाहू दे बरं, हिच्या आईसाठी हिनं कोणती साडी आणली तर. बापरे, किती सुंदर साडी आणली तिच्या आईसाठी. आणि असं नाही म्हणत की एखादी सासूसाठी नेते म्हणून. बघ किती भारी आणली, किती छान साडी आणली. आता एक गंमत करते मी. थांब. आता बघते मी तिची गंमत, तिच्या आईला कशी साडी देते तर ती. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. सासूबाई, चला काय ना गं? जेवायला. स्वयंपाक झालेला आहे. मला नाही भूक बिक आता, मग जेवीन मी. बरं. अरे, मी तुम्हाला साडीच नाही दाखवली. आई, ही साडी बघा, मी तुमच्यासाठी आणली. आई, काय झालं? तुम्हाला ही साडी आवडली नाही का? ही माझ्यासाठी आणली? हो आई, तुमच्यासाठी आणली. बाई ग, छान आहे ना. आवडली ना तुम्हाला हो, ही साडी? आवडली, आवडली. छान आहे ना साडी हो, आई? हो. नक्की माझ्यासाठी आणली ना? अरे हा. आई, ही साडी त्या दुकानदारांनी फाटली दिली, डॅमेज साडी दिली त्याने मला. मी एक काम करते, ही साडी ना बदलवून आणते आणि उद्या तुमच्यासाठी दुसरी साडी आणते. ए बेटा थांब. काय झालं आई? अगं बेटा, मीच ती फाडली. मला वाटलं तुझ्या आईसाठी आणली आणि माझ्यासाठी आणली नाही, म्हणून मीच फाडली ग बाई. सॉरी. आई, असं होईल का? मी तुमच्यासाठी साडी आणणार नाही का? यांनी मला 2 दिवसापासून पैसे देऊन ठेवले होते. आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे ना माझ्या सॉरी आईकडे. सॉरी ग बाई, चुकलं. माझ्या मनात ना तुझ्याविषयी खूप मोठा गैरसमज झाला होता बरं. अरे नाही आई, ही साडी तुमच्यासाठीच आहे आणि काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी उद्या दुसरी साडी घेऊन येईल. ठीक आहे, काही हरकत नाही. ममता, तुला साडी लागेल तर एक पसंत कर याच्यातली. आई, मी माझ्यासाठी घेऊ का साडी? मग कशासाठी तुला दुकानात आणलं तर साडी घ्यायसाठीच आणलं. आई, छान छान साड्या दाखवा. या साडीची किंमत काय होत आहे? 2200. 2200. चांगली नाही आहे बाई ती साडी. काही मला आवडली, पण ते तुझ्या अंगावर काही शोभत नाही बाई ती. आई, चांगली आहे ना साडी? नाही, घेऊ तुझ्या नाही अंगावर शोभत नाही ती. दुसरी पा. काही दुसरी दाख. आई, आता ही साडी छान आहे, ही घेणार मी. बघा किती सुंदर साडी. बघा, साईडला स्टोन आहे आणि किती छान, रात्रीच्या फंक्शनला छान वाटते ना. नाही, मला हीच घ्यायची, मला आवडली. काय ही साडी कितीला आहे सांगा बरं? 1700. आई, छान आहे ना, मला हीच साडी पाहिजे. अगं, याच्यावरचे स्टोन पडून जातात सगळे धुतल्यानं. आणि सगळं खराब होऊन जाईल ही साडी. ही नको घेऊ बाई, दुसरी नाही, घे. मला आवडली नाही, नाही. दुसरी घे, ही नाही चांगली. आई, हा. आता ही साडी मी घेणार आहे नक्की. ही नारायणपेठ साडी आहे. माहिती आहे, इतकी ट्रेंडिंग वर आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हीच चालते आता. नाही, मला ही साडी पाहिजे, खूप छान आहे. मुझे पता था. केवढ्याची आहे हो ताई ही साडी? 950. बाई ग, काय माती काय कलर आहे ग, काही चांगला नाही आहे. तुला काही चांगली नाही दिसणार ती. दुसरी पा. कचरा झालाची नाही आता सगळा. काही जरा चांगल्या साड्या दाखवा ना. माझ्या सुनीला एकच साडी घ्यायची आहे. याची काय किंमत आहे? 200. ही चांगली आहे काही साडी. ही घे ग, ही चांगली वाटते तुझ्या अंगावर. घे. आई, ही साडी नाही आवडली मला. नाही, हिचाच रंग, हा रंग खराब आहे, हे चांगली आहे. घे, तुला चांगली शोभून देशील ती. बरं ताई, ही साडी घेऊन. काही झालं का फिक्स? हो, ही झाली साडी फिक्स. तिचं बिल पण कर आणि पॅक करून दे. थांबा जरासं, हे राहू दे बाजूला लावून. आई, ही दुसरी पण साडी माझ्यासाठी घेता? नाही ग, ही साडी कल्पनासाठी घेते आहे. आई, माझ्यासाठी 200 रुपयाची साडी आणि ताईंसाठी 2000ची साडी. अशी का बरं भेटतो असा? अगं, तुझ्या माहेरून आणलं तू, पण 4000ची साडी तुला मना थोडी करते आहे. घेऊन ये जा. आली मोठी करा होता ही साडी, ती 200 वाली पण करा, ही पण करा बरं पॅक. No, no.
ताई, काय मला आहे की नाही 2 दिवस गावाला जायचं आहे, तर मी कामावर येणार नाही. नाही संध्या, मी काही तुला सध्या सुट्टी देऊ शकत नाही. तुला माहित आहे ना, मला पण दुकान असते, 10 वाजताच जावं लागते. मग घरचे कामं कोण करणार, स्वयंपाक कोण करणार? नाही, अजिबात नाही. नाही ताई, मला ना अर्जंट जावं लागते म्हणून. तुला माहित आहे ना, आईला नाही, तुझ्याच जाऊ द्या ना ताई, जाऊ द्या. तुला माहित आहे ना, आईला तुझ्याच हातचा चहा लागतो, यांना तुझ्याच हातची भाजी लागते. हे सगळं कोण करणार? नाही नाही, मी जाऊ शकत नाही, देऊ शकत नाही बरं तुला सुट्टी. अर्जंट आहे हो ताई, जाऊ द्या ना. अगं, तुला माहित आहे संध्याकाळचा चहा आई तुझ्याशिवाय पित नाही. एक काम करतो ना ताई, आजीला साहेबाला सोबत नेते आणि 2 दिवसांना परत आणते. no, 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 no. जाय बाई, तुला काही देणार नाही आम्ही. इतकी चांगली तर दिसत तू, काही म्हातारी झाली नाही आहे. काही काम धाम कर, आपल्या मुलांना पोस. काय भीक मागतं? काही साडी नाही मिळणार, धान्य नाही मिळणार आणि पैसे नाही मिळणार, काहीच नाही मिळणार तुला. जा, हो जा, हो जा, काही मिळणार नाही. हो, काय आम्हाला काही कामधाम नाही आहे काय? कोण आहे ग? अरे आई, एवढी चांगली बाई होती आणि म्हणे धान्य दे, कपडे दे, पैसे दे. मी काही दिले नाही, तिला हाकलून दिलं. जाय म्हटलं, काम कर म्हटलं. तुला कोणी सांगितलं तुझ्या हाकलाला? बोलव तिला, जा बोलून आण जा. A few moments later. आई बोलावलं त्या बाईंना. बाई ग, तू तर चांगली तोरणू त्याची दिसते ग, धडधाकट दिसते. काम करायला काय झालं तुला? धान्य मागते, कोणाला पैसे मागते, कोणाला भीक मागून राहिली. काय कामाचं ग? पोरांना पोसणं चांगले काबाड कष्ट करून, भीक कशाला मागते? काय मिळणार नाही तुला, जा. धान्य नाही मिळणार ना, काहीच नाही मिळणार, जा. आई, मी हेच सांगितलं त्या बाईला. मी असंच बोलली तिला आणि वापस पाठवलं होतं. या घरात सासू कोण आहे? मी आहे ना. हा, मग मी जे ठरवून या घरामध्ये तेच होईन. तू तुझ्या मनानं करत नको जाऊ. काही कोणाला घरात ठेवायचं, कोणाला बाहेर हाकलायचं, ते मी ठरवईन. हा, तू काही मध्ये मध्ये करू नको. सासूबाई, सासूबाई, मांजर आली आणि ती दूध पित आहे. अगं बावळट, मग हाकल ना तिला. मला कशाला सांगते हाकल त्या मांजरला? सासूबाई, सासू कोण आहे? मी आहे. हा, मग ह्या घरात कोणाला ठेवायचं आणि कोणाला हाकलायचा हा अधिकार फक्त तुम्हाला आहे, मला नाही आहे. म्हणून तीच मांजर तुम्हीच हाकला, मी नाही हाकलला. no, 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 no. हे सुनबाई, इकडे ये ग. माझ्या छातीत खूप दुखत आहे ग. हे सुनबाई, ये लवकर ये बरं. काय झालं सासूबाई? अगं माझ्या छातीत खूप दुखत आहे ग. आई, हा अटॅक तर नाही ना? काही सांगत राहते, काही बोलत राहते तू. अरे आई, तुम्हाला ती माझी मैत्रीण माहित नाही का? तिच्या सासूली असंच झालं होतं आणि मग काय विचारता, सासू गेली. नाही म्हणजे मला असं म्हणणं होऊ शकते अटॅक आहे असं वाटते मला. आहे अगं मला मरायचं नाही आहे ग. काऊन? नाही म्हणजे मी असं म्हणून राहिले आई, होऊ शकते अटॅक असं म्हणून, काही सांगता येत नाही आहे ना. अगं पण मला नाही मरायचं आहे. का ग सुनबाई, मी खरंच मरीन का ग? काय म्हणताय आता? अगं मला पुढच्या महिन्यात त्या माझ्या बहिणीकडे बाळंतिळा करायचा होता. मग आता आपण असं करू, उद्याच करून टाकू तो. हो आई, आपण आता तो उद्याच करून टाकू. हो, बरं काही सांगता येत नाही. बरं मग असं करतो, माझं ते क्रीम कलरचं ब्लाउज आहे ना त्या मनीषाकडे, ते घेऊन येतो. हा, बरोबर आहे, मी घेऊन येते. ब्लाऊज घेऊन येते मी, पण उद्यापर्यंत नाही. म्हणजे मी असं म्हणून राहिली की उद्यापर्यंत चांगली राहिली पाहिजे तब्येत, आहे की नाही. पण मला तो अटॅकच वाटून राहिला नाही. का ग सुनबाई, मला ना ऍसिडिटी तर नशीन वाढली ग माझी. ऍसिडिटी नाही आहे, ते मग तो अटॅकच वाटून राहिला. अगं आपण काल मामाच्या घरी जेवायला गेलो नव्हतं का महालक्ष्म्यांचं, तर तूच तर मला वरण वाढलं. घ्या सासूबाई वरण, घ्या सासूबाई वरण, असं कितीदा म्हटलं तू. अरे आई, मग मी तेव्हा तुम्हाला हे तर म्हटलं होतं, जो काही वरण तो लवकर मरण.